झी 24 तास एक पाऊल पुढे. म्हणजे एक प्रकारे हा राजीनामा राष्ट्रवादीला भोवला आणि काँग्रेसला लाभला. अगदी बरोबर आहे, असंच झालेलं आहे. आणि त्याच्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्याला लाभला हे फारच गमतीशीर योगायोग त्याच्यामधलं. ज्यांच्या विरोधात हे सगळं करायला गेले तोच हा जास्त स्थिर झाला. आज ते लालबागच्या राजाला जाऊन आले असं इकडे अभय देशपांडे सांगतात. अभयजी, मला तुम्ही सांगा, आता गिरीशजीने एक मुद्दा मांडला की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामधले संबंध हे नेहमीच तणावग्रस्त राहिलेले आहेत. नासिकराव तिरपुडे आणि शरद पवार, गोपीनाथराव मुंडे आणि मनोहर जोशी, विजयसिंग मोहिते पाटील, छगन भुजबळ, आर पाटील आणि त्याच्यामध्ये रामराव आदिक. तुम्ही पाहिलं असेल की यातले बरेचसे जण हे काही ना काहीतरी कॉन्ट्रोवर्सीमध्ये, 2-3 अपवाद सन्मान्य वगळता कॉन्ट्रोवर्सीमुळे गेलेले आपल्याला दिसतात. एक प्रकारे महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदच शापित आहे म्हणून याच्यावर आता राष्ट्रवादीतर्फे कोणी बसायला सुद्धा तयार होणार नाही. उद्या कदाचित सेना भाजपची सत्ता आली तर ते सुद्धा तयार होणार नाहीत असं वाटतंय आपल्याला. नाही, उपमुख्यमंत्री पद ही त्या सरकारमधली सोय असते. आघाडी सरकारमध्ये तर 2 पक्षाचे नेते किंवा त्यांचे विधिमंडळ पक्ष नेते हे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्यातला संघर्ष अटळ आहे. परंतु तरी लक्षात घेतलं, म्हणजे फार मागे जायची गरज नाही. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे हे तर त्याच्या नंतरचं याच सरकारचं उदाहरण घेतलं तर यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये थोडा बहुत विसंवाद झाला तरी संघर्ष कधी झाला नव्हता. तो पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर सुरू झालेला आहे. कारण मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं वाढती असा संदेश काँग्रेसच्या हायकमांडकडे गेल्यामुळे त्यांना आवर घालणारा कोणीतरी प्रयत्न केला पाहिजे असं एक होतं. आणि इथे पृथ्वीराज चव्हाण नवीन आलेले होते. त्यांचं धोतर, त्यांचा हात कुठेही दगडाखाली अडकलेला नव्हता. त्यामुळे ते मोकळेपणे निर्णय घेऊ शकले आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या मर्मस्थळावरच हल्ले करायला सुरुवात केली. आता हा म्हणजे गिरीशजी मगाशी म्हणले ते बरोबर आहे की आतापर्यंत काँग्रेसच्या आमदारांच्या तोंडातून फक्त आमच्या कामं होत नाहीत, आमच्या मतदारसंघात पैसे मिळत नाहीत, आमच्या पत्रांवर सह्या करत नाहीत हेच ऐकायला मिळायचं. ते पहिल्यांदा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत असं कुठेतरी ऐकायला मिळालं या सगळ्या सत्ता संघर्षात. आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणाल तुम्ही शापित, तर त्याचं असं आहे की आतापर्यंतच्या एकाही उपमुख्यमंत्र्याला 5 वर्षाची कारकीर्द पूर्ण करता आली नाही. मुंडे पूर्ण काळ होते पण ते 4.5 वर्षच होते. आणि या पदावर आलेल्या व्यक्तीच्या मागे 7.5 लागते हा एक इतिहास आहे. म्हणजे मुख्यमंत्री पद घ्या आणि फुकटची 7.5 घ्या अशा प्रकारचं एक चित्र आता निर्माण होत आहे. या कार्यक्रमाच्या शेवटी मला एक प्रश्न प्रत्येकाला विचारायचा आहे. सर्वप्रथम मी जातो रत्नाकर महाजन यांच्याकडे. सर, मला थोडक्यात उत्तर द्या. मला तुम्ही सांगा, 2014 सालच्या निवडणुकांवर आजच्या घटनेचा नेमका काय परिणाम होणार आहे? काय फारसा परिणाम होणार नाही. त्याचं कारण आघाडीच्या राजकारणामध्ये काही कुरबुरी किंवा काही मतभेद हे गृहीत असतात, लोकांनाही हे माहीत आहे. हे सरकार 2014 पर्यंत स्थिर राहणार आणि राज्यातल्या लोकांच्या हितासाठी कारभार करणार हे एकदा प्रस्थापित झालं की 2014 नंतरच्या निवडणुकांसंदर्भात आज आघाडीत समाविष्ट असलेले पक्ष आपापल्या पक्षांतर्गत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. नवाब मलिक, तुम्ही सांगा मला, 2014च्या निवडणुकांवर आजच्या घटनेचा नेमका काय दूरगामी परिणाम होणार आहे? म्हणजे राजकारणात नफा नुकसान बघून राजकारण करणं हे योग्य नसते. पण आजची जी घटना झालेली म्हणजे कुठेतरी आमच्या नेत्यावर जे प्रतिमा मलिन होत होती, राजीनाम्यामुळे आम्ही कुठेतरी सत्ता सोडू शकतो हे लोकांमध्ये संदेश केलेला आहे. आणि आजच्या घटनेचा फायदा एकच आम्हाला झाला की अजितदादा सारखे जे नेते त्यांना वेळ भेटलेली आहे आणि त्याचा फायदा करून आम्ही घेणार आहे. आणि या राज्यामध्ये आमच्या पक्ष अधिक बलशाली कसा होईल ते प्रयत्न करू आणि ते दाखवून देऊ. अभय देशपांडे, 2014 आणि आजचा दिवस आणि घटनाक्रम. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जर आपण एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर 1999ला सोनिया गांधी यांच्या विदेशी मूलत्वासारखा मोठा विषय घेऊन हे पक्ष वेगळे झालेले, नंतर परत एकत्र आले. त्याच्यामुळे जोपर्यंत सत्तेचं फेविकॉल आहे तोपर्यंत हे पक्ष तर काही वेगळे होतील याची सुताराम शक्यता नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यातून राजीनाम्यातून काय साधलं तर अजित पवारांनी यांनी त्यांच्यावरचा फोकस जो होता या घोटाळ्यांचा आणि सगळ्या या फोकसच्या बाजू शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला. आपण बाजूला गेल्यानंतर चर्चा करायच्या कमी होतील. त्यांना पक्षातही लक्ष घालायचं आहे, एक पक्षावरही पकड मिळवायची आहे, तोही त्यांचा प्रयत्न आहेच आहे. तिसरं म्हणाल तर शरद पवारांनी परत एकदा दाखवलं की आय एम द बॉस. राष्ट्रीय पातळीवरचे असतील, महाराष्ट्रातील निर्णय असतील ते मीच घेणार हे त्यांनी परत सिद्ध केलं. काँग्रेसमध्ये पवार विरोधक किंवा हा एक फार मोठा क्वालिफिकेशन आहे काँग्रेसमधलं. मुख्यमंत्र्यांनी आज ते महाराष्ट्रात आले, त्यांना काही अनुभव नाही, त्यांना झेपेल का जमेल का
असं सगळं शंका असताना त्यांनी राष्ट्रवादीला कुठेतरी डिस्टेबिलाइज केलं. हे त्यांच्या दृष्टीने एक फार मोठा वर त्यांच्या हायकमांडला संदेश गेलेला आहे. त्याचा बेनिफिट त्यांना मिळू शकेल, त्याचा तो फायदा त्यांना त्यांच्या पुढच्या याच्यासाठी होऊ शकेल. पण त्याच वेळी राष्ट्रवादींनी परत एकदा अधोरेखित केलंय की ते असतील खंबीर, परंतु आघाडीचं सरकार चालवण्याचं कौशल्य कुवत त्यांच्याकडे नाही. त्यामुळे केंद्रात पुढे काय घडणार त्यावरच पुढची गणिते सगळी महाराष्ट्रातली अवलंबून. गिरीश कुबेर, एक प्रकारे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की काका हे कोणाचेही कोणीही पुतणे असो, काका हेच दैवत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तरी हे वारंवार सिद्ध होत आहे. मला तुम्ही सांगा, 2014च्या निवडणुकांवर आजच्या घटनेचा दूरगामी परिणाम नेमका काय होईल? काय विश्लेषण कराल, काय फोरकास्ट कराल आपण? 2014च्या निवडणुका किंवा जेव्हा केव्हा होतील, 2013च्या उत्तरार्धात किंवा जेव्हा केव्हा होतील, त्याचं फलित काय असेल हे ज्या क्षणाला नक्की होईल, त्यावेळेला राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संबंध काय असतील हे नक्की होईल. आता सुद्धा ज्या वेळेला समजा असं स्पष्ट झालं की मनमोहन सिंग राहणार नाहीत किंवा सरकार राहणार नाहीये, त्यावेळेला हे जे अजित पवारांचं जे काही कथित बंड झालं, त्या बंडामध्ये कदाचित काकांचा सपोर्ट सुद्धा त्यांना मिळेल आणि राष्ट्रवादी याच्यातनं बाहेर पडायचा विचार करू शकेल. आता यांना दिल्लीमध्येही राहायचं आहे, महाराष्ट्रामध्येही सत्ता हवी आहे. त्याच्यामध्ये अनेक मोठी महत्वाची कारणं असतात. कुठली सत्ता असली की ती महत्वाची असल्यामुळे सत्ता राखणं हे प्राथमिक कर्तव्य आहे. हे अत्यंत मोठं आव्हान आहे. 2014च्या वेळेला यांच्याबरोबर राहून जर सत्तेत राहता येत नसेल, सत्ता राखता येणार नसेल, हे ज्या वेळेला स्पष्ट होईल त्यावेळेला आपण, मला असं वाटतं की पुन्हा या स्टुडिओमध्ये भेटूया. त्यावेळेला नव्या समीकरणांची सुरुवात झालेली असेल. नव्या बेडूंमध्ये शोधणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 100% असेल. गिरीशजी धन्यवाद. याआधी 72 तास आधी तुम्ही आज काय घडणार याचं अतिशय तंतोतंत वर्णन केलं होतं आणि त्याप्रमाणे अक्षरशः त्याचप्रमाणे घटनाक्रम सगळा झाला. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला होता, अजित पवारांच्या राजीनाम्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल का? अजित पवारांच्या राजीनाम्याचा राष्ट्रवादीला फायदा होईल का? बघूया जनता काय म्हणते. 28% लोक जवळपास म्हणतायत होय फायदा होईल, तर जवळपास एकूण 70% लोक 68% लोक असं म्हणतायत की फायदा होणार नाही. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादीला हा राजीनामा दूरगामी परिणाम करणारा आणि त्याहीपेक्षा होणारा असणार आहे. हा एक अर्धविराम आहे, त्याहीपेक्षा हा एक युद्धविराम आहे. माझ्यासोबत असलेले नवाब मलिक, अभय देशपांडे, गिरीश कुबेर, रत्नाकर महाजन या चौघांनाही धन्यवाद देतो. आपण पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.